नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। प्रत्येक व्हिडिओमध्ये आपले 15 प्रश्न असतात आणि आज आहेत लोकसंख्या आणि लोकसंख्येची धोरणं यावरील 15 प्रश्न, ज्यामुळे तुम्हाला बोर पण होणार नाही आणि पटपट रिव्हिजन पण होऊन जाईल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजचा 16वा प्रश्न आहे। या अगोदर लोकसंख्या आणि लोकसंख्येच्या धोरणाचे 15 प्रश्न अपलोड केले, जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या। 16वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्येची घनता डॅश डॅश आहे। आता देशाची म्हणजे भारताची घनता 2011 प्रमाणे 382 आहे, तर महाराष्ट्राची किती आहे हे सोबतच पाहून घ्यायचं, त्यामुळं आपलं जास्तीत जास्त रिव्हिजन होतं आणि जास्तीत जास्त आपल्याला पाठ राहतात गोष्टी। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर प्रश्न क्रमांक 17, भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, म्हणजे आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे। तर एक आहे दरडोई उत्पन्नातील वाढ व शहरीकरण यांचा सकारात्मक संबंध आहे, हे एकदम बरोबर आहे। त्यानंतर दुसरं आहे शहरीकरण व रोजगार वाढ यांच्यात सहसंबंध नाही, बरोबर आहे, कारण शहरीकरण कितीही झालं तरी रोजगारात वाढच होईल याची काही गॅरंटी नाही। त्यानंतर तिसरं आहे शहरीकरणासोबतच लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ होते, असं काही नसतं। कारण कसं असतं, शहरामध्ये सुद्धा झोपडपट्ट्या, गरीब वस्ती, दारिद्र्य ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळं बरोबर नाही, म्हणजे हे चुकीचं आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 18, बालमृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील एका वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत बालकांमागे जन्मामागे डॅश डॅश वय खालील मुलांच्या मृत्यूची संख्या। आता एका वर्षाखालील मुलांच्या मृत्यूची संख्या असते, बरोबर, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर प्रश्न क्रमांक 19, भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे। आता आपल्याला बरोबर विचारलेलं आहे भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत। तर अ आहे वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे, बरोबर आहे, वार्षिक लोकसंख्या जी आहे ते वृद्धी दर घटत आहे। त्यानंतर ब आहे लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झाली, आत्ता नुकतीच सुरुवात झालेली आहे, म्हणजे ब पण बरोबर आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या ध्येय साध्य करण्याच्या संदर्भात योग्य आहेत। आता तुम्हाला मागच्याच व्हिडिओत मी सांगितलं होतं आयोगाचं सगळ्यात लाडकं धोरण कोणतं आहे, तर 2000चं लोकसंख्या धोरण, त्यामुळं लोकसंख्या धोरण 2000 करूनच जायचं। आणि तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना अशी की जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, त्यामुळे मला प्रोत्साहन भेटेल, आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम मात्र तुम्ही करा। चला तर मग 20वा प्रश्न पाहून घेऊत। अ आहे मुले आणि मुली या दोघांच्या बाबतीत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पातळीवरती गळती 30% खाली आणणे। तर हे मात्र चूक आहे, कारण शाळेत पातळी वाढवायची आहे, पण 30% 20% असं कुठलंही धोरण नाही आहे। त्यानंतर जन्माच्या वेळी दर हजारी अर्भक मृत्यू दर 20पेक्षा कमी किंवा खाली आणणे। 20पेक्षा आहे का तो, तर 30पेक्षा आहे, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे। जन्माच्या वेळी माता मृत्यू दर गुणोत्तर दर लाखामागे 100पेक्षा खाली आणणे, हे मात्र बरोबर आहे। दर लाखामागे 100पेक्षा खाली आणणं हा 2000च्या धोरणाचं एक ध्येय आहे। त्यानंतर ड आहे जन्म, मृत्यू, विवाह आणि गरोदरपणा यासंबंधी नोंदी 100%पर्यंत साध्य करणं, हे पण बरोबर आहे। आणि क आणि ड बरोबर, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल पर्याय क्रमांक 4। यानंतर प्रश्न क्रमांक 21, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत खालीलपैकी कोणत्या घटकावर प्रकाश टाकतो। तर लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांत हा
जन्मदर, त्याचबरोबर मृत्यूदर आणि लोकसंख्या वृद्धीचा किंवा वाढीचा हा दर दाखवित असतो. अर्भक मृत्यूदर हा दाखवत नाही. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर अ, ब, क म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असं सांगता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 22 परत एकदा लोकसंख्या धोरण 2000 यावरच हा प्रश्न आहे. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे तत्कालीन किंवा ताबडतोब उद्दिष्ट डॅश डॅश हे होते. अ आहे आरोग्य पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे. हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर ब आहे एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळी इतका कमी करणे असा आहे. नाही, हे चुकीचं आहे. त्यानंतर क आहे सर्व मुलांचे किंवा बालकांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे. आता आपल्याला हे आहे पण तातडीचं आहे का, ताबडतोब आहे का? नाही, म्हणजे तातडीचं आणि पायाभूत सुविधा पूर्ती करणं हे तातडीचं धोरण आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ फक्त बरोबर म्हणजे 4. यानंतर प्रश्न क्रमांक 23 अदृश्य मुली व महिला ही संकल्पना स्थिती पुढील कोणत्या बाबीमुळे होते? आता अदृश्य म्हणजे मुली नाहीशी होणं ही संकल्पना कशामुळं व्हायली? तर मुलांचाच हवा असण्याची प्राधान्यता, म्हणजे प्रत्येक घरामध्ये किंवा एक मेंटॅलिटी बनलेली आहे की मुलगा म्हणजे काहीतरी वारीस किंवा वंशाचा दिवा असं ही मेंटॅलिटी धरलेली आहे. त्यामुळं मुलगी जर असेल, पहिली मुलगी असेल तर दुसरी जर मुलगी झाली तर एकतर तिला अवॉइड केलं जातं, नाही तर तिचं आनंदात नसून दुःखात स्वागत केलं जातं. त्यामुळं हे तर डेफिनेट बरोबर आहे. त्यानंतर ब आहे अपुरी सांख्यिकी माहिती, नाही असं काही नाही आहे. आणि क आहे महिलांचा होणारा बाजार, नाही असंही काही नाही आहे. आणि ड आहे उच्च माता मृत्यू दर, हे पण आहे एक कारण. त्यामुळं मुलींची किंवा महिलांची अदृश्य होण्याची ही स्थिती निर्माण झालेली आहे. अ आणि ड म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय आरोग्य पाहणीच्या नमुन्या नोंदणी व्यवस्थेनुसार खालील राज्यांचा प्रदेशांचा जननदर सर्वात कमी आहे. आता कुठल्या राज्यांचा जननदर हा नोंदीनुसार सर्वात कमी आहे आणि ती 2016ची स्थिती आपल्याला विचारलेली आहे. तर दिल्ली नाही, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालसुद्धा नाही, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि केरळ हे पण नाही, आणि दिल्ली, महाराष्ट्र, तमिळनाडू हे पण नाही. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की वरीलपैकी कोणतेही नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 25 2011च्या जनगणनेनुसार डॅश डॅश या राज्याचे बाललिंग गुणोत्तर हे 0 ते 6 सर्वात कमी आहे. बाललिंग गुणोत्तर आणि महिलाचं लिंग गुणोत्तर किंवा सर्वसाधारण लिंग गुणोत्तर हे हरियाणा आणि पंजाब ह्या राज्यामध्ये सर्वात कमी आहे आपल्या 2011च्या जनगणनेनुसार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 2 हरियाणा व पंजाब. यानंतर प्रश्न क्रमांक 26 भारतातील स्त्रियांनी 1991 ते 96 या काळातील सरासरी आयुर्मर्यादा डॅश डॅश आहे. आता 91 ते 96 या काळातील स्त्रिया सरासरी केव्हा मरतात किंवा त्या काळामध्ये आयुर्मान किती होतं स्त्रियांचं, असा हा प्रश्न आहे. तर त्या काळामध्ये 61 वर ऑर अराउंड 61 वर्ष असं वय होतं. हेही मी पुस्तकामधूनच वाचलेलं असल्यामुळं मला माहिती आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 27 2009च्या आकडेवारीनुसार डॅश डॅश या देशाची लोकसंख्या घनता अधिक होत आहे. तर 2011च्या नुसार बांगलादेश या देशाची घनता सर्वाधिक होती किंवा आहे असं म्हणता येईल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 28 एकूण लोकसंख्येमध्ये कामकाजी वयाच्या लोकसंख्येचा हिस्सा वाढल्याने देशातील विकास दराची वाढ होते. या संकल्पनेचे वर्णन खालीलपैकी कोणती संज्ञा करते? म्हणजे आपल्याला कामकाज म्हणजे श्रमशक्ती वाढल्यानं
विकास दरात वाढ होतो ही गोष्ट कोणती सांगते संकल्पना, तर ती सांगते लोकसंख्या विषयक लाभांश. या लोकसंख्येमध्ये आपल्याला असं सांगता येईल की श्रमिक शक्ती वाढणे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 29 हा आहे की भारतातील उच्च जन्मदर खालीलपैकी कोणते 2 सामाजिक घटक जबाबदार आहेत. तर गरिबी हे नाही आहे, कारण वडील कितीही गरीब असो तर तो मुलाला जन्म देण्यास नको म्हणत नाही. त्यानंतर लग्नाच्या वेळी कमी असणारे वय हे मात्र आहे, आणि त्याचनंतर शेतीचे प्राबल्य हे पण नाही. धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा जसं की मुलगाच हवा यापोटी कितीही बालके होऊ दिले जातात. म्हणजे बी आणि डी हे एकदम बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 30 लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते, तर ती दर चौरस फुटामध्ये किती लोक राहतात यावर घनता निर्माण केली जाते. जसं की मुंबईसारख्या शहरामध्ये 100 मजली बिल्डिंग असते, तिथं अख्खे गावच्या गावं राहत असतात, कारण 10-15 मजली तर त्यांची पार्किंगच असते. त्यानुसार घनता मोजली जाते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. दर चौरस फूटनुसार लोकसंख्येची घनता मोजली जाते. आज आता आपण इथे थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. प्रत्येक व्हिडिओमध्ये 15 प्रश्न घेऊन आलेली आहे, तर जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर